2 सप्टेंबरच्या जी-आरनं नव्यानं काहीही झालेलं नाही. हं, 30 ऑगस्ट रोजीच आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटलाची मी भेट घेतली होती. 1 तासभर त्यांच्याशी मी चर्चा केली होती हं. आणि त्यांना सांगितलं होतं, की अशा पद्धतीचा जी-आर काढून आरक्षण मिळत नसतं. कारण जात प्रमाणपत्र काढण्याचे जे निकष आहेत, ते अ, अ, 2001 चा कायदा आहे, 2004 चा जी-आर आहे, हं, त्याच्यानंतर 2012 चा कायदा आहे, हं, त्याच्यानंतर 2023 ला जे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते हं, हं. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपोषण सोडायला आले होते. त्या दिवशी जो जी-आर दिला होता तो जी-आर आहे आणि भारतीय राज्यघटनेनुसार सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार जात प्रमाणपत्र काढण्याचे निकष ठरलेले आहेत. ते जी-आरनं बदलता येत नसतात. त्यामुळे हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे, की या जी-आरनं काहीही होणार नाही. जेव्हा प्रत्येक जण तिथे जाऊन चौकशी करतो तहसीलला, हं. तेव्हा हे लक्षात येतं, की तुमची वंशावळ जुळते का नाही जुळणार आहे. मग बाकीची कुठलीही समिती असली तरी ते होणार नाही किंवा त्यांनी जे सांगितलं होतं, की शपथपत्रावर मिळेल वगैरे, असं होत नसतं. शपथपत्रावर जात दिली जात नाही. हं, शपथपत्रासाठीचा एक नियम वेगळा होता. हं, तो भटक्यांसाठी होता, तो आदिवासींसाठी होता, ज्यांना जातच नव्हती. हं, हं, आणि पहिल्यांदा कोणीतरी शाळेत जात होतं, तेव्हा मग पंच असे शिक्षक गावातले 2-4 लोकं आणि त्याचे 2 नातेवाईक बोलून घ्यायचे आणि त्याची ती जात आहे, पहिल्यांदा ती जात दिली जात होती. पण मराठा समाजाच्या बाबतीत तसं होत नाही. मराठा आणि कुणबी यात जरी एकच असले, तरी तांत्रिकदृष्ट्या ते एक नाहीत. हं, 123 पुरावे गायकवाड आयोगात दिलेले आहेत, की ह्या 2 जाती एक आहेत. हं, पण ते तांत्रिकदृष्ट्या एक नाहीत, कारण मराठा जातीला ओपनमध्ये वेगळा नंबर आहे आणि ओबीसी मध्ये कुणब्यांना वेगळा नंबर आहे. हं, हं, त्यामुळे तो नंबर टाकल्याशिवाय तुम्हाला अर्जच करता येत नाहीये आणि तो नंबर टाकण्यासाठी तुमची वंशावळ जुळावी लागते हं, आणि ती पितृसत्ताक पद्धतीनंच जुळावी लागते. म्हणजे खापर पंजोबा, पंजोबा, आजोबा, वडील हं. अशा पद्धतीनंच तुम्हाला ती जुळवावी लागते. ती जर जुळत नसेल, तर तुम्हाला जात प्रमाणपत्र शपथपत्रावर वगैरे मिळत नसतं, मिळणार नाही. हे तिथे चौकशी केल्याबरोबरच सांगता येते. त्यामुळे अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही. बरं. कुणी कशासाठी वेळ वेळ आणि पैसा घालवेल म्हणून ते अर्ज येत नाहीत आणि आता नाही म्हणजे 3 मग 3.5 शिवानंद सर मला सोप्या भाषेत सांगा म्हणजे ज्यांना हे अर्ज करता येणं शक्य होतं, त्यांनी ऑगस्ट पर्यंतच ते करून आपापली प्रमाणपत्र घेतली होती आणि त्यानंतर आता मुळात ज्या अर्ज करता येणं शक्य आहे, अशी संख्याच कमी झालेली आहे. हां, त्याचं कारण असं आहे, की शिंदे समिती नेमलेली आहे आणि शिंदे समितीचं काम काय आहे, की जे कुणबी आहेत त्यांच्या नोंदी शोधणं.